नमस्कार मंडळी, जय खानदेश. तुम्ही बघत आहात निर्मिती उद्योगचं चॅनल. आज आपल्याला बनवायची ही मासवडी. मासवडी खरं तर हा पुण्याकडचा मेनू आहे, हा काय खानदेशातला मेनू नाही आहे. खरं तर आम्ही खानदेशी आहोत. खानदेशाकडे जर तुम्ही बघितलं तर कटाची आमटी बनवली जाते आणि त्या आमटीसोबत डबूक वडे म्हणा किंवा पाटोळी रस्सा अशा प्रकारे बनवलं जातं. पण मासवडी नसते. मासवडी खरं तर हा पुण्याकडचा पारंपरिक मेनू आहे. जर तुम्ही गेलात पुण्याकडे तर तुम्हाला नक्की हा मेनू खायला मिळेल. तर हे बेसनाची वडी असते. त्या बेसनाच्या वडीमध्ये हा मसाला भरला जातो आणि त्याच्या त्या वड्या त्या मसाल्याच्या भाजीसोबत खाल्ल्या जातात. खूप छान असतो हा मेनू पण. आणि खरं तर या प्रोटीनने भरलेली ही मासवडी आहे. जर तुम्ही बघितलं माशाच्या भाजीत जे काही प्रोटीन असतं ना, त्याच प्रकारे याच्यामध्ये सुद्धा प्रोटीन असतं. म्हणून व्हेजवाल्यांसाठी तर खूप उत्तम पर्याय म्हणजेच मासवडी. तर तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा घरी पण. खूप सोपी आहे. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवणारच आहोत मासवडीचा मसाला कशा प्रकारे बनवला जातो. तुम्ही पुढचा व्हिडिओ पण नक्की बघा मासवडी मसाल्याचा. आता आपण ही वडी थापलेली आहे, त्याची अशी पातळ लेअर करून घ्यायची आपल्याला आणि त्यात तो मासवडीचा मसाला टाकायचा आहे. आता आपण परत पाणी शिंपून घेतलं आहे पूर्ण. कापड हा ओला करायचा असतो कारण की बेसन त्याला चिपकू नये म्हणून. ओल्या कापडावर ते बेसनाचं टाकायचं आहे खिशी आपल्याला. आपल्याला थोडं मॅश करून घ्यायचं, थोडं हलक्या हाताने, जास्त नाही करायचं त्याला. पूर्ण थोडं मॅश झालं की त्याच्यात मग आपल्याला वडी थापून त्याचा रोल बनवायचा आहे. आणि खरं तर कोणी यासाठी कॅरीबॅगचा वापर करतात प्लास्टिकचा. तर प्लास्टिकचा याच्यासाठी वापर अजिबात करायचा नाही कारण की हे पीठ गरम गरम असतं आणि त्या गरम गरम पिठाची आपण वडी त्या बेसनाचं जे असतं ते त्या प्लास्टिकवर टाकत असतो. तर ते आरोग्यासाठी खरंच घातक आहे. तर तुम्ही कधीही कॉटनच्या कपड्याचा वापर करा. छोटा रुमाल असेल किंवा एखादा छोटा कापड असेल त्याचा वापर करा. रोल जरी छोटा आला ना तरी चालेल, पण कॉटनच्या कपड्याचा वापर करा. जास्त खूप मोठी वडी करायची असेल तुम्हाला तर मोठ्या कापडाचा वापर करावा लागेल तुम्हाला. पण प्लास्टिकचा वापर आपल्याला अजिबात करायचा नाही आहे कारण की पीठ गरम गरम असतानाच थापावं लागतं. जर गार झालं तर पिठाची वडी पण व्यवस्थित होत नाही. बेसनाच्या पिठाला चिर जाते आणि बेसनाचं पीठ हे एकदम असं कडक होतं नंतरून, मग त्याची वडी सेट होत नाही. ते गरम असतानाच आपल्याला थापावं लागतं. आणि बघा आपण आता हातात मसाला टाकलेला आहे मासवडीचा आणि त्याचा आपण आता रोल बनवून घ्या. बघा रोल कसा एकदम इझी आहे. बघा बघू शकता तुम्ही. खूप सोपी पद्धत आहे मासवडीची आणि दिसायला पण खूप छान दिसते. जर तुम्हाला ही मासवडी मसाला शिकायचा असेल तुम्ही आता पुढचा व्हिडिओ आपला मासवडी मसाल्याविषयी येणार आहे. तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. आणि मासवडीचा मसाला हा कशा प्रकारे बनवला जातो, त्यात काय काय टाकले जाते, हे संपूर्ण माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यात खोबरे, खसखस, तीळ, खडा मसाला अशा प्रकारे टाकलं जातं आणि किती प्रमाणात टाकले जाईल हे तुम्हाला दाखवण्यात येणार आहे मासवडीचा मसाला. तर पुढचा व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा. बघा आता आपले हे थापून झालेले आहे. बघा मसाला तुम्ही बघू शकता किती ओलसर आहे. म्हणजे आपली मासवडीसुद्धा छान होते, तिला तडे जात नाही आणि वड्यासुद्धा खूप छान कापल्या जातात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय खानदेश.